नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? ठीक आहात ना? असायलाच पाहिजे. तर तुमचं स्वागत आहे खुशी आणि मम्माच्या चॅनलवर. तर मंडळी, आज मी बनवते मिसळ पाव. माझ्या मिस्टरांना लय आवडते. तर चला, मी तुम्हाला रेसिपी पण दाखवणार आहे माझ्या ब्लॉगमध्ये. तर तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. तर चला, मिसळ पावला मी सुरुवात करते. आधी मी ॲप्रॉन घालून घेते. तर मंडळी, मटकी धुवून घेतलेली आहे. आता मटकीला आपण उकडणार आहोत. मटकीमध्ये थोडीशी हळद टाकूया. थोडीशी हळद टाकूया. तर मंडळी, मी आता कुकर लावते. मटकी 2 ते 3 शिट्ट्यांमध्ये शिजते. तर 2 ते 3 शिट्ट्या आपण घेऊया कुकरच्या. तोपर्यंत आपण वाटणाची तयारी करूया. तर मंडळी, वाटण्यासाठी मटेरियल रेडी आहे. तर लांबचा कांदा कापलेला आहे, टोमॅटो, मिरची, अद्रक, लसूण आणि कोथिंबीर हे आपण वाटण करणार आहेत. बारीक चिरलेला कांदा आहे, तो आपण मटकी परतण्यासाठी घेणार आहोत. तर मंडळी, मटकी रेडी आहे उकडून. तर पिल्लूच्या पप्पाने स्पेशल मसाला आणलेला आहे. तर तो कोणता मसाला आहे तो जाणून घेण्यासाठी तुम्ही कमेंट नक्की करा. आणि एकदम स्पेशल मसाला आहे, एकदम टेस्टी पण आहे, आम्ही वापरला होता. तर तुम्ही बघू शकता, जो मी वाटण वाटलेला तो चांगला शिजत आहे. बघू शकता, एकदम चांगला शिजून घ्यायचा. तर आता मी 2 चम्मच तेल टाकते. तर मंडळी, बघू शकता आपलं तेल तापलेलं आहे. त्याच्यात आपण कांदा टाकूया. चांगलंच. तर मंडळी, कांदा असं छान भाजला पाहिजे. तुम्ही बघू शकता आपला वाटण आहे तो एकदम छानपैकी शिजलेला आहे. अजून थोडासा शिजूया, म्हणजे जेवढं जेवण जास्त शिजेल ना तेवढं चांगली चव येते. तर कांदा पण आपला ऑलमोस्ट झालेला आहे. आता मी याच्यात टोमॅटो टाकते. तर टोमॅटो पण चांगला शिजून द्यायचा आहे. बघू शकता कांदा टोमॅटो मस्त शिजलेला आहे. आता याच्यात आपण आपले घरचे थोडेसे मसाले ॲड करूया. तर गाईज, हा आमचा घरचा मसाला आहे, आमच्या सासूबाईंनी बनवलेला आहे, एकदम मस्त आहे. बघू शकता, मी थोडासा मसाला टाकते आणि थोडीशी हळद टाकणार आहे. मसाला आणि हळद व्यवस्थित शिजून घ्यायचं आहे. आता शिजलेलं आहे. तर मी याच्यात मटकी टाकणार आहे. तर मंडळी, बघू शकता मी मटकी टाकलेली आहे. आता गॅस थोडासा फास्ट करते. बघू शकता छान अशी मटकी आपण उकडून घेतलेली आहे. आता थोडंसं तेलामध्ये परतत आहे. मी आता मिसळ मसाला आहे, हा मिसळ मसाला मी टाकत आहे. मंडळी, छान असं मिक्स करून घ्यायचा. आपलं वाटण पण ऑलमोस्ट रेडी आहे, एकदम मस्त तरी आलेली आहे, बघू शकता.
झालेला आहे. त्याच्यात थोडंसं चवीपुरतं मीठ टाकूया आपण. तर मंडळी चवीपुरतं मीठ टाकूया आपण. बघू शकता एकदम छान अशी मटकी पण रेडी आहे आपली आणि वास पण मस्त सुटलेला आहे. तर आपण पिलूच्या पप्पांना विचारूया वास येते का नाही. पिलूचे पप्पा इकडे ना. हे आमचे पिलूचे पप्पा आहेत. काय म्हणते? तुमची फेवरेट बनवते मी मिसळ. यस. छान दिसतंय. वास येते ना चांगला. आवडते का काय? तुला पण खायचंय? तर चला. तर काहीच हा मसाला मी आता मटकीमध्ये टाकते. तर तुम्ही बघू शकता वाटण टाकल्यानंतर थोडंसं पाणी टाकलेलं आहे. आता 5 मिनिटात आपली मिसळ जी आहे तर गाईस रेडी आहे आपली मिसळ. मी तुम्हाला दाखवते मिसळ कशी आहे. एकदम मस्त झालेली आहे मिसळ. तर गाईस तुम्ही पण बनवून बघा आणि वास तर एकदम मस्त सुटलेला आहे. तर मी तुम्हाला दाखवते. बघू शकता मस्त तरी पण आलेली आहे. आता मी सर्व करते पिलूच्या पप्पांना. बघूया आपण. तर गाईज आमची मिसळपाव रेडी आहे. ॲक्च्युली याच्यात चिवडा नाही आहे, चिवडा विसरलो आणायचं. नेक्स्ट टाइम बनवू तेव्हा आम्ही याच्यात चिवडा पण टाकू. तर मंडळी मिसळपाव एकदम झणझणीत झाली होती आणि ॲक्च्युली आम्ही जेवणासाठी काहीच बनवलं नव्हतं. मिसळपाव खायची म्हणून आम्ही मिसळपाव बनवली होती, अचानकच बनवली होती. तर पिलूच्या पप्पांना विचारूया पुन्हा एकदा कशी वाटली. पिलूच्या पप्पा कशी वाटली? मित्रांनो खूपच छान मिसळ बनवली होती. एकदम झणझणीत कोल्हापुरी अशी मिसळ होती. फक्त फरसाणची कमी होती, बाकी मिसळ एकदमच छान झाली होती. थँक्यू. आणि माझं पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद. तर तुम्हाला असेच वेगवेगळे व्हिडिओ बघण्यासाठी भेटतील. तर आजच्या पुरता एवढंच व्हिडिओ. शुभरात्री. गुड नाईट.